नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आज 600 दिवस पूर्ण होऊनही सरकार दखल घेत नाही। संबंधित सत्ताधारी, आमदार, खासदार, मंत्री, मार्केट कमिटीचे आजी-माजी संचालक मंडळ, कृषी मंत्री यांच्यावर 182 कोटींचा ठपका असून त्यांची मात्र मालमत्ता जप्त होत नाही। मात्र 735 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी त्यांचा मालकी हक्क काढून विविध कार्यकारी सोसायटींचे नाव लावण्यात आले। हा दिवसाढवळ्या दरोडा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करतो म्हणून घोषणा केली, म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांना बहुमताने निवडून दिले। परंतु या गोष्टीकडे सरकार लक्ष देत नाही। प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी 20 जानेवारी 2025 रोजी 1 वाजता आंदोलन स्थळावर तसेच जिल्हा बँकेच्या समोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकरी टाळ, पंकवाज, विना ढोल थाळीनाद आंदोलन करणार आहे, असे समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सांगितले। नमस्कार, भगवान बोराडे। नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात आम्ही आज शेतकरी संघटनेच्या वतीने 600 दिवस होत आले तरी सरकार या गोष्टीची दखल घेत नाही। परंतु सरकारला एक आमचं म्हणणं मांडायचं आहे का आताच 7 तारखेला माननीय कलेक्टर साहेबांनी जो काही 30-90 दिवसाचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे का कर्जदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। आमच्या 2-2, 3-3 लाखाच्या जमिनी बँकेने जप्त केल्या। परंतु मला एक जिल्हाधिकारी साहेबांना आणि सरकारला एक आव्हान करायचं आहे का ज्या बलाढ्य ज्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली या एनडीसी बँकेमध्ये 182 कोटीचा जो काही त्यांच्यावर ठपका आलेला आहे याच्याबद्दल मात्र वसूल होत नाही, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त होत नाही, त्यांचे लिलाव होत नाही। आता तर सरकार दरबारीच सगळे मंत्री, आमदार, खासदार, तर माझं एकच त्यांना सांगणं आहे का यांचे आधी कर्ज यांच्या वसुलीसाठी यांच्या जमिनी जप्त करा आणि मगच आमच्याकडे या, कारण आमचं 2-2, 3-3 लाखाचं कर्ज आहे। आमच्या जवळजवळ 1000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी जप्त केलेल्या आहे। अजून एकाही आमदार, खासदार, संचालक मंडळाची जमीन जप्त केली नाही, प्रॉपर्टी सील केली नाही। परंतु आता आमचं त्यांना सांगणं आहे का आता सरकार दरबारी तुम्ही आहे, या कर्जात मध्ये सर्वात मोठे कर्जदार म्हणून आताचे कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेब आहे, दिलीप बनकर आहे आमदार म्हणून, माजी आमदार अनिल कदम आहे, खासदार पण आहे, शोभाताई बच्छाव पण आहे। या सर्वांच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणात 182 कोटीचा जो ठपका आहे, यांनी जर 182 कोटी भरले तर सर्वसाधारण शेतकऱ्यांची जी काही कर्जवाहिनी आहे एनडीसी बँक ही जिवंत होईल। आम्ही कर्ज भरायला तयारच आहे। आमच्यावर जे काही कर्ज झालेले सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे परकीय चलन जे काही मिळून कांदा म्हणून आम्ही परदेशात पाठवत होतो त्याला निर्यात बंदी केली, यामुळे आमचं कर्ज थकलेलं आहे। परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचं कर्ज पहिलं वसूल करा, मगच आमच्याकडे या। आमचं आता इथून पुढे आंदोलनाची 600 दिवस झाले तरी पण दखल घेत नाही। आम्ही इथून पुढे थाळीनाद, ढोल बजाव आंदोलन करणार आहोत आणि तेही मान्य नाही झालं, सरकार जर ऐकत नसेल तर 3 मार्चला आम्ही चलो मुंबई विधान भवनाला पूर्ण 56,000 शेतकरी घेराव घालणार आहे। आम्ही ढोल बजाव आंदोलन आमच्या आंदोलन स्थळावर करणार आहे आणि एनडीसी बँकेच्या समोर, आणि वेळ पडली तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुद्धा आम्ही ढोल बजाव आंदोलन करणार, थाळीनाद आंदोलन करणार।